मी शीतल माझ्या युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना श्रावणा। शुभ दुपार 12:10 झालेली आहे। सगळा माझा स्वयंपाक झालेला आहे। सूरजची देवपूजा पण झालेली आहे। मुलं आपापल्या कामाला गेलेले आहेत आणि मला आता एक्स्ट्रा काम काढायचे आहेत। 2 तिजोऱ्या राहिलेले आहेत। सगळे कपडे असे इसकटलेले आहेत। काल मॅट घातलेला आहे त्यामुळे सगळ्या तिजोऱ्या इकडं तिकडं असं करून की नाही कपडे सगळे इसकटलेले आहेत। त्यामुळे आता मला परत कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत। आणि माझ्यात तर बघायलाच नको, खूपच साडे इकडं तिकडं इसकटलेलेच आहेत। दाखवते तुम्हाला। ही जुनी तिजोरी आहे। सगळे कपडे काढून व्यवस्थित घड्या घालून ठेवायचे आहेत। कसं तरी घडी घालून आम्ही ठेवलेला आहे त्यावेळेला। किती इसकटलेलं आहे। चला आवरायला घेऊया। बघा हे राहिलेला अजून टेबल आवरायचा। पहिला कपाट आवरून घेणार उद्या पण नाही होणार। उद्या मला जायचंय बहिणीच्या वास्तुशांतीला आणि पाऊस तर बघायलाच नको। पाऊस इतका मोठा पाऊस आहे, बाहेर जरा सुद्धा जाऊ देणं झाले। जरा बाहेर गेले की पूर्ण भिजल्यासारखा एवढा मोठा पाऊस आहे। हे टेबल आवरायचंय ते आता बघूया कधी आवरायला मिळते, कारण की एक दिवस आम्ही आवरायला लागलोय। आपल्या घरामध्ये काय काय मी चेंजेस केलेला आहे मी सर्व दाखवणार आहे। ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन तुम्हाला। लाईटी येतेच जाते सारखं पावसात, पहिला ते आवरते। लग्नातला शाल आहे हा माझ्या। ज्या साड्यांच्या घड्या इसकटल्यात त्याच फक्त मी घड्या घालणार आहे तशा व्यवस्थित मी ठेवणार आहे।
आहेत, त्यामुळे मी एका मोठ्या कप्प्यामध्ये वरच्या ठेवणार आहे. जी वापरत नाही तेच मी इथं ठेवत असते. काटापदराच्या इथं, खड्याच्या इथं आणि जरा हलक्या येते इथं. काटापदराच्या कुठं कार्यक्रमाला तर नेसता येते. ह्या खड्याच्या आहेत ना, कित्येक वर्ष झालं साड्या तशाच पडून राहिल्या आहेत. बघा या, खूप जड असल्यामुळे की नाही ह्या नेसल्याच जात नाहीत साड्या. त्यामुळं इतके वर्ष झालं पडूनच आहेत साड्या. या जड साड्या आहेत या. आणि मला कसं आता हलकं फुलकं साड्या आवडतात, अशा जड साड्या अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे आता अशाच पडून राहिल्यात त्या साड्या. खूप जड आहेत साड्या आणि अशा हलक्या साड्या मला आवडतात. या जेवढं अंगावर हलकं असेल तेवढं बरं वाटते. जड साड्या अजिबात नको वाटतात. भाजी मंडईत येते जायचं असलं तर अशा हलक्या जरा साड्या. इथं ड्रेस आहेत आणि थोड्या साड्या पण आहेत. इथं पीस तेन आहे, मुलांचे कपडे पण आहेत थोडी. किती स्वच्छ झाले बघा, चकाचक मस्तपैकी झालेलं आहे. काच बघा किती स्वच्छ काढलेली आहे. हे पण स्वच्छ झालेलं आहे. असं ठेवलेलं आहे कपडे एक्स्ट्राचे, म्हणजे अंगावरती घेताला हातरून आहे एक्स्ट्राचे. ते तिथं ठेवलेलं आहे. बेडशीट चादरी जे लागत नाही ते ठेवलेलं आहे तिथं. आणि ही माझे कपडे, ही त्यांची कामाचे कपडे. आणि इथं रेनकोट असतात ते आता वापरायला काढलेले आहेत पावसाळा असल्यामुळे. इथं मुलांचे कपडे असं नीटनेटक्यानं ठेवले ना, कपडे व्यवस्थित घेता येतात. मुलं आता व्यवस्थित घेतील कपडे, धरकीवड करणार नाही. एक काढा गेलं की 10 कपडे पडायचे. आता सगळं व्यवस्थित आहे, व्यवस्थित घेऊ शकतात त्याने. आता सगळं स्वच्छ झालेलं आहे. किती वाजले दाखवते. 3ला 10 मिनटं कमी आहेत. लाईट गेली हो, सारखी यायला जायला लागल्या. लाईट किती वेळा आली किती वेळा गेली. 3ला 10 मिनटं कमी आहेत. मुलं पण आलेत आता जेवायला. चला इथेच व्हिडिओ एंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सरांना. बाय. फराळीचं काहीतरी करून घेते, का उपास असला की असं काही ना काहीतरी कामं काढलीत की नाही, उपास आहे असं लक्षातच राहत नाही.